हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज म्हटलं चिपचिप्याचा थोडा नंबर लावूया. काय बाबा, ते गाडी बिडी घेतली, घर आणि इंटिरियर आणि दीड लाखाच्या करोडोच्या गोष्टी. कसं बाबा ह्या लोकांचं ना, म्हणजे कसं काय लोकांना समजवतात, काय लोकांना दाखवतात, त्याचा आगापिछा कोणाला काही विचारावं असं वाटत नाही, कोणाला पडताळून पाहावं असं वाटत नाही. सगळे आपले अंधाधुंद ठीक आहे एखाद्याच्या खुशीमध्ये खुश होणं, पण जेव्हा तो एखादा दुसऱ्यांना काहीतरी असं न्यूनगंड देत असतो किंवा दुसऱ्यांना असं कमी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, एका काळी कुठेतरी अशा बाता मारत असतो आणि अचानकच आता एकदम चेंज, टांगा पलटी घोडे फरार. तर मग मात्र असं वाटायला लागतं की काय म्हणजे दुनियेमध्ये काय चाललंय काय, आणि लोकांना काय म्हणजे आता कुठे अक्कल गहाण टाकले, हाच आता मोठा प्रश्न उभा राहिलाय. आणि ह्याच्यामध्ये अजून काय होतंय माहितीये की ह्याच्या भावाची इमेज थोडीशी सुधारत चालली. म्हणजे असं आता वाटायला लागलंय ह्याने इतकं लो स्टँडर्ड सेट केलंय किंवा इतकं चिपडेगिरी, चिपचिपीगिरी, की असं वाटायला लागलंय की याचा भाऊ तरी बाबा आता काहीतरी तरी मेहनत केली आहे किंवा काहीतरी तरी तो ह्याच्यापेक्षा बरा आहे. इतकी म्हणजे विचित्र आणि इतकी आयतखाऊ आणि इतकी बकवास व्यक्ती पण ह्याच्या पुढे जर चांगली वाटू लागते, तेव्हा विचारच करा की हा कुठल्या लेवलला गेलेला आहे किंवा ह्याची लेवल काय असेल की ह्याच्यासमोर ह्याचा तो थुकरड भाऊ आणि ती भैताड वहिनी ते दोघं चांगले वाटायला लागले आहेत. आता हे असं का बोलते, कारण हा ना सगळ्यात धूर्त माणूस निघालाय. ह्याने एकूण एक या चिपचिप्याने ना सगळ्यांचा फायदा उचललाय. एकूण एक म्हणजे सगळं काही सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये इंटरव्हेन करून, सगळ्यांच्या लाईफची वाट लावून, त्यांच्या ह्याच्यामध्ये घुसून आणि सगळं काही करून स्वतःचं त्याने मतलब साधलाय. एक नंबरचा मतलबी माणूस. म्हणजे हा माणूस जेव्हा ह्याचा भाऊ आणि वहिनीचं नवीन लग्न झालेलं असताना त्यांच्यामध्ये हा लुडबुड करणारा, त्यांना कधीच प्रायव्हसी वगैरे ह्याचा साधा विचारही याच्या मनाला शिवला नाही. फुकट चंबू, फुकट खाऊ. ॲटलिस्ट मग मी म्हणेन की त्या पक्याने ॲटलिस्ट त्याच्यासाठी एवढं तरी केलं. त्याने ह्याला ठेवून घेतलं, ह्याचं सगळं खाणं पिणं, आणि ह्याला तोंड वर करून सांगताना लाज पण नाही वाटत. एका अर्थी बरंच आहे, कारण पक्याला पण ही गोष्ट कळलीच पाहिजे की त्याचा कसा मोठा तोतिया काढलाय. हाच बाकी होता. कारण जेव्हा आपण दुसऱ्यांना काहीतरी ठगवायच्या उद्देशाने गोष्टी करतो, जेव्हा आपण दुसऱ्यांचा काटायचा प्रयत्न करतो आणि स्वतःचे भरायची जे काही आपले प्रयत्न चालू असतात ना, तेव्हा कुठेतरी आपला स्वतःचा खूप मोठा कट्टो, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. आणि ह्याचं एकदम लाईव्ह एक्झाम्पल म्हणजे हा पकाव. म्हणजे ह्याने पहिले ह्याला असं वाटलं की आपण एक अशी कोणतरी मुलगी वगैरे अशी पकडूया आणि दिसायला पण असं छान सुंदर अशी असेल. आता अर्थात सुंदरतेची व्याख्या आता आपण काय सांगणार ना, पण हाच तो होता जो असा खूप मुलींच्या काय अपेक्षा, मुलांच्या काय अपेक्षा, आणि मग कोणी किती अपेक्षा ठेवाव्यात आणि मग कोणी किती ठेवू नयेत. आणि त्याला कसं त्याने सगळं बेस्ट असं शोधून पारखून तावून सुलाखून मुलगी शोधली आणि किती मुली रिजेक्ट केल्या आणि इतक्या मुलींना रिजेक्ट करून मग ही कोणतरी असा एक हिरा शोधला कोयल्याच्या खाणीतनं. असं त्याला वाटलं होतं हिरा आहे, पण तो तर मोठा धोंडा निघाला. ती गोष्ट वेगळी. पण खरंच म्हणजे मला असं वाटतं की त्या सगळ्या मुलींच्या, ज्या कोणी मुलींना ह्याने असं बघून असं काहीतरी कमी लेखलं असेल आणि त्यांना असं म्हणजे असं रिजेक्ट केलं आणि असं खूप असं आपण काहीतरी भारी आहोत किंवा आता आपल्याला मिळालेली आयटमच खूप भारी आहे, हे जे दाखवण्याचा ह्याचा जो प्रयत्न होता ना, तो म्हणजे त्या मुलींची हाय लागली ह्याला आणि अक्षरशः ह्याचा कटला. ह्याचा कोणी कटला आता? पहिले तर सगळ्यात आधी ह्याच्या बायकोने ते जॉब वगैरे सोडून आणि असं स्वतःला कॉन्टेंट क्रिएटर वगैरे काहीतरी बनवून मी काहीतरी आहे असं, आणि मी आता इथे तुला करून दाखवते, हे बर्डन घेऊन म्हणजे एक स्टेडी जॉब ज्याच्यावरती हा मजा मारत होता, हा सगळं काही असं दुसऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करत होता, टाइमपास करत होता, ह्याचा जो झडकाना चालू होता नाचायचं वगैरे जे काही प्रकार, थिल्लरपणा ह्याचं जे चाललेलं, तर ते आता कुठेतरी आता थोडं टेन्शनचं झालं. कारण स्टेडी एक व्यक्ती कमवत होती, ती कमवेनाशी झाली. आणि हाच असं म्हणजे ह्याने तिला असे जे काही ढाचे दिले होते की कॉन्टेंट क्रिएशन आणि असं आम्ही काय भारी आहे आणि तू पण करू शकते, पण तू नाही, म्हणजे तुला जमणार कारण तू इंट्रोवर्ट आहेस वगैरे, असं करून तिला जे कामाला ह्याने झुंपलेलं ना, पण ती
बाजीच पलटली तिने त्याच्यामध्येच एंट्री मारली आणि ती म्हणाली की तू करू शकतो लुख्या तर मी का नाही करू शकत. आणि ती काहीतरी करून म्हणजे तिने हे बरोबर ओळखलं की जर ह्याचं फालतू कॉन्टेंट चालू शकतं काही म्हणजे हे कॉन्टेंट क्रिएशनच्या नावाखाली काहीही पसरवतायत आणि अंडे तर आहेतच, ते कशालाही सपोर्ट करतील. तर थोडंसं आपण ह्याच पक्याकडनं ही ट्रिक शिकूया आणि आपण पण ह्यातच घुसूया आणि असंच काहीतरी फालतूगिरी करूया आणि कॉन्टेंट क्रिएशनच्या नावाखाली काही आपलं खपून जाईल. आणि तसंच झालं आणि तिने सुरू केलं काही बकवास करायला. आत्ता मी रिसेंट एक रील बघितली, मदर्स डेची रील, आणि त्याच्यामध्ये काय म्हणजे तेच हिचं पण एक तोच पाढा असतो आपला नेहमीचा की मी इतकी वर्ष जॉब केला आणि कॉर्पोरेटमध्ये होते आणि मी 10 वर्ष केलं आणि नंतर आता मी घरी राहिले आणि मी आता कॉन्टेंट क्रिएशन करते, तर माझी मुलगी काय म्हणत असेल आणि हा टोला मला माझ्या जवळच्याच व्यक्तीकडनं. म्हणजे फुल सिम्पथी घेन ना, फुल सिम्पथी घेन. पहिले तर काहीतरी 6-7 वर्ष होतं, ते आता डायरेक्ट 10 वर्ष झालं. कारण 5 वर्षामधली 3 काय 4 वर्ष तर हिने सबॅटिकल ऑनलाईन असं करूनच घालवली आणि मग त्यातनं 1 वर्ष केलं आणि त्या 1 वर्षामध्येच जेव्हा ऑफिसला जायला लागलं तर हिने सोडून दिलं. मग दुसरं जॉईन केलं, मग तिथे 1 वर्षभर पण ते पण काय म्हणजे जाऊन येऊनच केलं. त्याच्यामध्ये पण अर्धा वेळ घरी होती, मला वर्क फ्रॉम होम आहे, मी वर्क फ्रॉम होम घेतलं आहे करून. सो हार्डली मला वाटतं हिने 1.5 पावणे 2 वर्ष काम केलं असेल. बाकी तर हिने कंपनीला ठगवला, येडा बनवला आणि आता सोडून दिलं. तर 10 वर्षाचं तर कॅल्क्युलेशन कुठेच नाही आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की कसलं कॉन्टेंट क्रिएशन आणि कसलं काय, आणि तुझ्या मुलीला हा प्रश्न कशाला पडेल. तू म्हणतेस ना की मे बी इट विल नॉट मॅटर टू हर की तिची आई काय करते आहे, वेदर शी इज अ कॉन्टेंट क्रिएटर और शी इज इन फ्रंट ऑफ द कॅमेरा और शी इज इन द कॉर्पोरेट, कसं करते, कुठून पैसे आणते. या बिकॉज तुम्ही तिला तसं बाळकडू दिलं ना. जर तुम्ही त्या मुलीलाच त्यामध्ये घुसवलंय, तिलाच एक कमवायचा तुम्ही एक जरिया बनवू शकता, तिलाच कमवायची लाईन बनवली आहे तुम्ही, तर ऑफकोर्स तिला हाऊ डज इट मॅटर की कुठून पैसा येतोय. तिला पैसा आल्याशी मतलब आहे, मग तो कुठूनही काय येईना. आणि जर तिचे स्वतःचे आई वडील तिला स्वतःलाच जर लावत असतील कामधंद्याला, तर मग अशा आईवडिलांचं काय, कुठून असं म्हणजे अपेक्षाच कशी असू शकते. तो थॉट तिच्या डोक्यात येणारच नाही ना, कारण ते बाळकडू किंवा ते संस्कारच नाही झालेत तिच्यावर. तिच्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे, मग तो कुठल्याही मार्गाने आणि कसाही कमवला तरी चालेल. लोकांना येडा बनवून कमवायचा आहे तर त्याच्यावरती टॉप लिस्टला आहे. त्याच्यामुळे इट डझंट मॅटर टू हर की तिची आई कुठून पैसा आणते. जस्ट लाईक हर फादर, ही वॉन्ट्स मनी, बस कुठूनही आण, कसाही आण, तीच तुझी व्हॅल्यू आहे. सो तू स्वतःच्या तोंडाने ते कबूल केलं आहेस की एंड ऑफ द डे तुझ्या फॅमिलीमध्ये तुझ्या नवऱ्याला, तुझ्या मुलीला, म्हणजे तुझ्या नवऱ्याला तेच मॅटर करतं की कुठून तरी पैसा आला पाहिजे. पैशावर जो कमवून आणतोय कसंही कुठूनही कमवून आणा, बस दॅट्स इट. आणि तेच व्हॅल्यू तुम्ही तुमच्या मुलींना देत आहात. आणि त्याच्यावरती एका अंडीने कॉमेंट केली होती की मुलांना काही घेणं देणं नसतं की त्यांचे आईवडील काय करतात, त्यांचं जॉब स्टेटस काय आहे, किंवा ते कुठे काम करतात, त्यांची पोझिशन काय आहे, ते किती शिकलेत, त्यांना ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं. त्यांना सिक्युरिटी हवी असते, ते त्यांच्याबरोबर आहेत हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. ओ माय गॉड, कुठच्या लाला लँडमध्ये राहता रे तुम्ही. हां, अंडे म्हणजे अंडे, किती अंडं असावं कोणीतरी सडक्यांनो. का नाही मॅटर करत. आमच्या मुलांना तर मॅटर करतं. ज्यांना हार्ड अर्न मनीची किंमत आहे ना, ज्यांच्यावरती ते संस्कार झालेत, ज्यांनी लहानपणापासून बघितलंय की आपले आईवडील कसं कोणालाही न फसवता आणि कसं व्यवस्थित एक काम करून आणि घाम गाळून मेहनत घेऊन एक पैसा जोडतायत आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतकी मेहनत करतायत, ते बघितल्यावरती डेफिनेटली त्यांना हे मॅटर करतं की त्यांच्या आईवडिलांनी काय केलं आहे लाईफमध्ये, हाव दे हॅव स्ट्रगल्ड आणि हाव दे हॅव अचीव्ड ऑल दीज थिंग्स, किंवा ते कसं काय करतायत, त्यांच्या सगळ्या इच्छा कशा पूर्ण होत आहेत, कुठून पैसा येतो आहे, त्यांची आई किती शिकलेली आहे, वडील किती शिकलेले आहेत, त्यांनी किती आपल्या शिक्षणाचा उपयोग केलेला आहे आणि किती शिक्षण महत्त्वाचं आहे, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. तुमच्यासारख्या फालतू लोकांना नाही मॅटर करत ते. कारण ना तुमच्यावर ते संस्कार झाले आहेत, मे बी तुमचे आई वडील पण तसलेच असतील आणि तुम्ही तुमच्या मुलांना पण तेच शिकवतायत. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्ही फक्त ठगवण्याचीच कामं केली आहेत. ऑल दॅट मॅटर्स टू यू इज मनी. मग तो कुठल्याही प्रकारे काय येईना,
त्यामुळे तुम्हाला ते तसंच वाटणार. बट जेव्हा अशा खूप फीज भरायच्या असतात, की हायर एज्युकेशनचा विचार करायचा असतो, आपली मुलं हुशार निघतात, त्यांच्यासाठी आपल्याला खर्च करण्याची वेळ येते, तेव्हा डेफिनेटली तुमचं हार्ड अर्न मनी ते तुम्ही कुठून कमवलं आहे, काय कसं, ते सगळं तुम्हाला प्रूफ द्यावे लागतात, तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवाव्या लागतात. सो इट डज मॅटर की पैसा कुठून येतो आहे. ओके, इट डज मॅटर टू युअर किड. अजूनही किती सरफेस लेवलला आहात यार तुम्ही लोक. मोठ्या मोठ्या बाता करताय. हिचा भाऊ तर काय कुठला मोठा तो राणू मोंडलचा नवरा, म्हणे काहीतरी हे चालवतो एजन्सी आणि काहीतरी काउन्सिलिंग घेतो आणि काउन्सिलर आहे आणि जॉब वगैरे तुम्हाला हवं असेल तर कसं क्रॅक करायचा इंटरव्ह्यू, काय करायचं, त्या सगळ्यावरती ट्रेनिंग देतो. ऑफकोर्स फी चार्ज करतो, धंदा आहे तो. बट हे रिअली हे लोक क्वालिफाईड आहेत त्यासाठी, किंवा ह्यांच्याकडनं काही शिकावं असं आहे का ह्यांचं काही? कारण ह्यांच्या घराचं पाहता असं वाटतं की ह्यांना स्वतःला गरज आहे. एवढं आहे तर तुम्ही स्वतःच्या घरच्यांना का नाही ह्या गोष्टी शिकवत, किंवा त्यांना का नाही प्रवृत्त करत? ते काय असले कसले तरी उलटे पुलटे धंदे करतायत, त्यांच्या जॉबचा का नाही ठाव ठिकाणा? तुझी बहीण का सोडून बसली घरामध्ये? आता उलटी गंगा वाहते तिची, आता उलटं काहीतरी प्रीच करते की असं नाही तसं नाही. पहिले तर होतं ना कि बाबा असं औरत को यही करना चाहिए, कमाना चाहिए, फाइनेंशियल सिक्योरिटी होना चाहिए, फाइनेंशियल इंडिपेंडेंस होना चाहिए, सबसे बहुत मैटर करता है, ये बहुत रिक्वायरमेंट है और ये है वो है, असं काहीतरी ढाचे द्यायची ना. मग आता म्हणजे त्याच्यामध्ये ॲड झालं का की कैसा भी कहाँ से भी फाइनेंशियल इंडिपेंडेंस होना चाहिए बस. वो कैसा भी लाओ, कुछ भी करके लाओ, पैसा आना चाहिए घर में. हेच तुमच्या घराचं बाळकडू आहे ना, हेच तुमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या नसानसामध्ये भिनलेलं आहे. काय शिकवणार तुम्ही लोकांना? एवढं आहे ना तर तुमच्या घरच्यांना आधी तुम्ही उदाहरण सेट करा. व्यवस्थित असं कुठेतरी जॉब वगैरे करून एक नॉर्मल फॅमिली रन करून दाखवा. हे फालतूगिरी करण्यापेक्षा, हे फालतू चाळे जे करता ना तुम्ही यूट्यूबवर, थिल्लरपणा, चिपडेपणा, तो बंद करा. आणि एक नॉर्मल असं सेटअप फॅमिलीचा, जे जॉब करून कमवत आहेत आणि आपलं टॅलेंट, आपलं रिअल जे आपलं शिक्षण आहे ते उपयोगी आणताय, तो एक पायंडा पाडा, तर करतील तुमच्याकडे एनरोल. स्वतःचा नाही ठाव ठिकाणा लोकांना शिकवायला चालले मोठा आला राणू मोंडलचा नवरा. सो जे काही ह्याच्याबरोबर झालं ते एकदम बेस्ट झालं या पक्क्याबरोबर, आणि अजूनही ह्याच्याबरोबर असेच काय ना काहीतरी ब्लंडर होत राहणार आहेत. आणि सेकंडली ह्याच्या भावाने ह्याचा म्हणजे काटला फुल ऑन. चिवनंतर कोणी काटला असेल तर ह्या भावाने, ह्याने तर म्हणजे चिवचा आणि पक्क्याचा दोघांचाही काटला. दादा वहिनी करून आपला असा चोवी आणि हे सगळं करून त्याने मस्तपैकी तिथे गुंडाळा, फुकट बिकट खाऊन पिऊन मजा करून आपलं थोडंफार काहीतरी सेविंग करून ह्याच्यात चुकातनं शिकत बरोबर, म्हणजे जी चिवच्या बाबतीत पक्क्याकडनं जी चूक झाली ती अजून रेक्टिफाय करून ह्याने नेक्स्ट लेवल गाठली आणि त्या चिबोलीला घेऊन आला. आणि आता तर म्हणजे यार नेक्स्ट लेवल, म्हणजे आता काय बघायलाच नको, फुल धमाल येणार आहे या फॅमिलीची आणि मजा येणार आहे आपल्याला पण बघायला की काय आता ना, म्हणजे कसं काय यांचं आता रियालिटी बाहेर येते. हे चिपडे भाऊ खूप मोठे मोठे ढाचे द्यायचे. हा चिपड्या हा खूप मोठ्या गोष्टी करायच्या ना, की असं करा आणि तसं करा, भावासारखंच, की तुम्ही दोघांनी घ्या आणि दोघांनी एकत्र मिळून गोष्टी करा, मुलांनीच का करायचं, मुलींनी पण, संसार दोघांचा असतो ना, ब्ला ब्ला ब्ला. आणि आता नुसता आपला ओरबाडतोय फुकट्या कुठला. आणि ह्याच्यामध्ये ना सगळ्यात म्हणजे कुठून हे लोक हे शिकले आणि कुठून हे सगळं अंगवळणी पडलं माहिती आहे? अगेन खाण तशी माती. ह्याची आई ना सगळ्यात मोठी कल्प्रिट आहे. हे जे सगळं जे काही शिकले आहेत हे ह्यांच्या घरातनं आलं आहे. कसं सुनांना ओरबाडायचं, कसं त्या मुलीकडच्यांना पूर्ण निचोडून घ्यायचं, हे जे दाखवतात ना हे रियालिटी नाही आहे. आणि म्हणून हे आमच्यात असं असतं आणि आमच्यात वेगळं असतं करून काहीही खपवतात. मग सगळं मागचं इरेज होऊन जातं. आता किती काही असतं तर तुमचं मग तुमच्यात असं जरी असतं आणि तसं जरी असतं तरी पण तुम्ही एक सॉर्टेड, एक चांगली व्यक्ती म्हणून तुम्ही ह्या गोष्टी करायला पाहिजे ना. स्वतःच्या बळावर, तुमच्या स्ट्रगलवर तुम्ही करायला पाहिजे, दोघांनी मिळून करायला पाहिजे, जे की कोणीच करताना दिसत नाही आहे.
मग ते माझं नशीब होतं, माझी गोष्ट वेगळी होती आणि माझं असं होतं आणि मला चिबोली भेटली आणि मी गळपटलो, असं असं झालं याचं. काय रे बाबा, तुंबाड तुंबाड. अरे 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 अरे, आता ती गाडी घेतली, किती ते शायनिंग, किती ते मोठेपणा की तुम्हाला दाखवणार आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात प्रत्येक वेळेला ना असं फुकट मिळाल्यावर हा माणूस हेच बोलत असतो की आयुष्यातला मोठा क्षण आहे, माझ्या सगळ्यात मोठा क्षण आहे, सगळ्यात किती मोठे क्षण यार, तुझ्या आयुष्य आहे की काय आहे नुसतं फुकट्या कुठला. इतकं पॉसिबल आहे का ह्याच्याकडनं, या चिपड्याकडनं काही काम नाही, धंदा ना काय नाही काय. ती पोरगी पण मला वाटतं काहीतरी असणारच, त्याशिवाय नाही. आणि मस्तपैकी यांचं चाललंय नुसतं उंडारतात, मला काम आहे आणि खूप कामं आहेत आणि असं आणि खूपच जास्त काम आहे. आणि काय काम आहे तर शॉपिंग. बघा अशी भरपूरशी कामं असतात, शॉपिंग वगैरे करायचं असतं. कोणाच्या जीवावर, काम नाही धंदा काय नाही, नुसता सबस्क्राईब करा भीक मागत बसलेला असतो. आणि त्यानंतर आता घर घेतलं, घरात पण इंटिरियर, आणि इंटिरियरमध्ये पण असं तसं नाही, भारी भरकम एकदम पडदेच लाखाच्या गोष्टी करायला लागलाय हा. ह्याला पगार तरी आहे का लाखभर? लाखाचे पडदे लावतोय, कोणाच्या जीवावर लावतोय, कधी विचार केलाय? बरं चल, पडदे बिडदे काहीतरी ते लावलं, पण इंटिरियर वगैरे पण केलं, त्यात लगेचच गाडी वगैरे घेतली. याला काय लॉटरी लागली का? होतं का? सोपं आहे का हे गोष्ट? सगळ्या गोष्टी एकत्रितपणे करणं हे पॉसिबल आहे का? टप्प्याटप्प्याने केलं तरी आपण मानू शकतो. बरं गाडी पण अशी तशी नाही, ते पण एकदमच हायफाय. आता समजा याने काय सँट्रो घेतली, वॅगनार घेतली, तर आपण समजू शकतो, चला थोडंफार घेतलं. मी आता कुठल्या गाडीला कमी लेखत नाही आहे. माझ्यासाठी तर प्रत्येक म्हणजे स्वकमाईने घेतलेली स्कूटर पण खूप लाख मोलाची आहे. पण मला इतकंच म्हणायचं आहे की असं रिअलिस्टिक असं काहीच नाही. एकदम 4x4ला वगैरे हात घालायचा, हॅरियर एकदम ऐकायचंच नाही. आणि त्यामध्ये तुम्ही बघितलं का, एक गोष्ट नोटीस केली, स्टार्टिंगला ती कसं त्याच्या खांद्यावर हात ठेवून असं दाबत होती, ती पण काय कमीची नाही आहे, मा पोचलेली आहे. तेच सांगते, बॉडी लँग्वेजच सांगते. फक्त आवाज, कशी दिसते मी, मला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आम्हाला खूप प्रेम द्या, असं बोलल्याने कोणी नाजुका होत नाही. असं तर मी पण आवाज काढू शकते, अरे कसं करा, अरे मी खूपच आहे, कशी दिसते, नको ना चिप्या नको प्लीज. आली मोठी. आणि कसं ते खांद्यावर वगैरे हात ठेवत होती आणि त्याला असं दाखवत होती की बाबा यू डिझर्व इट आणि हे सरप्राईज आहे तुझ्यासाठी, घे रे घे वगैरे. ते बॉडी लँग्वेज, ती क्लिपच सगळं सांगून जाते. देन तुम्ही बघा, जेव्हा ह्याने आपल्या साडूला विचारलं की बाबा कसं वाटलं तुला, तर तो काय म्हणाला की खूप छान चॉईस आहे, खूप छान चूज केली यांनी मस्त ऑप्शन चूज केला आहे, सो या व्हेरी गुड चॉईस असं. पण तो एका शब्दाने असं म्हणाला नाही की बाबा की खूप छान गाडी घेतलीत तुम्ही किंवा छान घेतलं आणि व्हेरी प्राऊड ऑफ यू वगैरे, असं काही नाही म्हणाला. त्याने म्हटलं की चूज केली तुम्ही, छान चॉईस आहे तुमची, छान चूज केलं तुम्ही. चूज काय आपण काय करतो, चूज गिफ्ट करतो चूज. सो डेफिनेटली ह्याला हे गिफ्ट मिळालेलं आहे या फुकट्याला. नाहीतर बापरे, याच्या आईचीचा, आणि बाबा तर जास्त काय बोलत नाही, पण याची आईच तर बापरे एवढं सुनवलं असतं तिने. तारीफ कमी असते तिची, सुनवणंच जास्त, मोठेपणाच जास्त असतो कशात काय नसताना देखील. म्हणून म्हटलं की हे कुठून आलं ना, तिथूनच आलंय. तर काय, तर तिने काय सोडलं असतं का? तिने एकदम असं माझ्या मुलाने काय केलं आणि असं, आणि माझा मुलगा आणि शिकला आणि खूप प्राऊड ऑफ यू बेटा, आणि असं तिला एवढी भली मोठी स्क्रिप्ट दिली असती या लोकांनी बोलायला. पण काय बोलणार, मुलाने घेतलेलंच नाही आहे, मिळालेलं आहे फुकटचं मुलीबरोबर. समजलं ना मंडळी? हां तेच आहे हे. इसके साथ ये लो, जो चाहिए ले लो, बट इसको ले जाओ भाई, इसको ले जाओ, ये बला घर से निकलने नहीं चाहिए. असलं काहीतरी प्रकरण दिसतंय मला, ते कळेलच हळूहळू. पण हा आईजीच्या जीवावर बायजी उदार झालेला आहे एवढं मात्र नक्की. ह्याला एकट्याच्याने काही पॉसिबल नव्हतं. हा स्वतःच पडीक होता दुसऱ्याच्या घरात, आणि आता रातोरात हे काही असं काही लक्ष्मी असं काय नसतं. लक्ष्मीच्या रूपाने आली म्हणजे काय, आई वडिलांना लुबाडून आली. आई वडिलांना लुबाडायचं सुद्धा खुशीने, पण किती म्हटलं तरी पण काहीतरी लिमिट असतं खुशीचं पण. दोघी बहिणी तशाच आहेत, तो पण तसाच आहे ओरबाड्या, हा पण तसाच आहे ओरबाड्या. आता बऱ्याचशा लोकांना प्रश्न असेल की ह्याच्यात काय बघितलं,
तर कसं असतं ना, आपलं नाणं खोटं असल्यावरती मग असं कोणाला तरी पकडावं लागतं. हेच बघितलं की हा हपापलेला आहे, हा तुंबलेला आहे, ह्याला बरोबर हिला चिपकवायची असेल तर ह्याच्यापेक्षा बेटर स्थळ कुठचंच नाही. ह्याला पैशाची पण हाव आहे आणि पोरीची पण, दोन्ही होऊन जाईल काम. हा एकदम बेस्ट आहे, म्हणून ह्याला चिपकवून टाकली आहे त्या चिपोलीला. जरा सांगायला सांगा ना तुमच्या दादाला कसं काय मॅनेज करतो आणि सगळं एकसाथ कसं काय मॅनेज केलं, आणि एकदम इत्तमभूत माहिती द्यायला सांगा. करतो आम्ही सबस्क्राईब. बापरे, तुंबाड तुंबाड, चिप 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 चिंबोली, चिप 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 चिंबोली. मी ती क्लिप म्हणजे त्या व्हिडिओमधली ती पर्टिक्युलर क्लिप रिगार्डिंग दॅट परचेस आणि पूजा वगैरे जे करतायत तिथे, त्या नीट ऑब्झर्व करा. तुम्हाला कळेल की कोणाचं वर्चस्व आहे आणि ते का आहे आणि का तो मोठेपणा त्यांना मिळाला आहे. हे समान नाही आहे तिथे. फोटो नुसतं त्या गाडीबरोबर उभं आईवडिलांना उभं करून काढल्याने समानता नाही होत. तुम्ही नीट बघा मी काय बोलते ते, तुम्ही समज जाओगे. तुम्ही आहातच तेवढे हुशार. आणि बापरे, आम्ही साडी चेंज करून आणली. आईला साडी नाही आवडली, बोलली ना मातोश्री एकदम नेक्स्ट लेवल आहेत. साडी चेंज का माहिती आहे, कारण का त्यांना ती सेम नको होती काय, तिच्या आईला आणि मला पण सेमच काय. हे थोडी असं थोडी चालतं काय, फक्त कलरचा फरक म्हणून काय. मला नको तिच्यासारखी, हट, मी अजून भंगार साडी घेणार काहीतरी. म्हणून डेफिनेटली बाई भंगार साड्याच घेऊन आली असेल ती चेंज करून. चांगलं हजम नाही होतील. हा पोरं पण खटारी मिळाली आणि चॉईस पण खटारीच आहे या बाईची. आणि ती चिव पण फक्त बोलायला फक्त हुशार हुशार म्हणता म्हणता बोलली ना, धोंडी निघाली अक्षरशः. काय ते तिकडे गेली आणि आता मी ते शॉपिंग करतोय आणि कसल्या बकवास साड्या, माय गॉड शे. असं म्हणजे मला गिफ्टमध्ये पण आमच्यामध्ये कोणी लग्नात देत नाही. म्हणजे ते देतात ना वाटायला, आपण जे बस्ता बांधतो आणि त्याच्यामध्ये साड्या घेतो, त्याच्यामध्ये पण असल्या फडतूस साड्या कोण घेत नाही. डेफिनेटली सुरतला कितीतरी चांगली व्हरायटी असली असेल, पण ह्या लोकांनी त्यातल्या म्हणजे सगळ्यात चीपेस्ट कुठल्या असतील त्या शोधून काढल्यात स्वतःसाठी. ह्या अशा तर लोकांना काय देणार आहे ते लोक. बाप रे बाप, सगळंच मला वाटतं ते चिबोलीकडनं लुबाडायचं. म्हणजे जे हाय लेवलचं असणार, जे जास्त खर्चिक आहे, ते सगळं तिकडूनच लुटायचं ठरवलं आहे वाटतं या लोकांनी. आणि ती चिव तर काय म्हणे, तिचे तर काय ते लिहिते ना, काय स्क्रिप्ट लिहिते शॉर्टची, त्याला काही अर्थच नसतो. एक तर ते सोबत तिने माझ्यासोबत शॉपिंगला आली आणि मग आम्ही सोबतच केलं आणि असंच केलं आणि सोबतच ते काय तर तिचे वर्ड आपल्याला कानातनं रक्त येतं आधी. आणि त्याच्यानंतर काय तर म्हणे की दुकानाचं नाव मला माहिती नाही कारण माझ्या सासूबाई नेहमी इथूनच साड्या खरेदी करतात. अरे नाव माहिती नाही कारण इकडूनच साड्या खरेदी करतात. म्हणजे आम्ही फर्स्ट टाईम आलो म्हणून आम्हाला नाव माहिती नाही असं होऊ शकतं. पण जर तुम्ही तिथे रेग्युलर कस्टमर आहात किंवा तुझी सासूबाई रेग्युलर कस्टमर आहे तिथली, रेग्युलरली तिथूनच साड्या घेते, म्हणून तुला दुकानाचं नाव माहीत नाही, असं कसं होऊ शकतं. मग तिला तरी विचारायचं. तिला काय फक्त सबत येते फालतू काहीतरी शॉपिंग करायला का नाटकं करायला, ॲक्टिंग करायला, बाकी काय उत्तरं बित्तरं देत नाही वाटतं तुला. आणि काय तर म्हणे आईंचे बार्गेनिंग स्किल्स एकदम एक नंबर आहेत. लिटरली 1,000 रुपये कमी केले त्यांनी प्रत्येक साडीवर. 1,000 रुपये. 1,000ची साडी तरी असेल का ती 1,000 रुपये कमी करायला. तुम्ही बघा मंडळी काय साड्या आहेत त्या. 1,000 रुपये म्हणजे 1,000 रुपये देणार पण नाही मी, 1,000 रुपये देणार नाही त्या साडीला. कमी करायचं तर दूरचीच गोष्ट, त्याची किंमतच 1,000 रुपये नसेल. अरे 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 अरे, कसली ग तू मंदाड. जा चल जा, तिथे जे काय करत होतीस ना सोबत तेच कर आणि सरबत पी आणि झोप. त्या चिपड्याला ड्रेसिंग सेन्सचं सांगत होती. हिचं बघा, बाप रे बाप, हिचा ड्रेसिंग सेन्स खूप मोठा, जसं काय खूप उजेडच पडलाय ना. काय रे बाबा, कसली फॅमिली आहे. यांच्याबद्दल एक चांगलं काही गुण नाही आहे की बाबा काय असं कुठलीही गोष्ट जस्टिफाय करतील असं काहीच नाही आहे. नुसतं बस खोटं खोटं खोटं, धादांत खोटं. एकतर बोबडे आहेत, ऑलरेडी बोबडे आहेत आणि त्याच्यामध्ये आणि लाडे लाडे बोलत असतात. त्या मुलीला पण बोबडं करून ठेवणार आहेत, उगाचच लाड्यात. तू काय करते बेटा, तू काय मम्माला बोलणार ना तू आज काय आहे आमची शोवी काय करणार आज. कशाला, नॉर्मल बोला ना. जिबेला आला फोड, जिबेचा फोड फुटे ना, चिपकचा काय उठे ना.
आणि तो चिपड्या म्हणे की मी ते इव्हेंटवाल्यांना ना सांगितलं की आमची पूर्ण म्हणजे आमची पूर्ण नाही म्हणाला की आमच्या अजून मेंबर आहेत यूट्यूबवरती, पण ते बोलले नाही, एका चॅनलवरून एकालाच यायला अलाउड आहे. अरे तुमची पूर्ण फॅमिलीच आहे सांगायचं ना त्यांना, की आमचं पूर्ण खानदान आहे, आमच्या पोरा बाळांसकट जे जन्माला पण नाही आली त्याचं पण आम्ही आधीच कॉन्टेंट आधी क्रिएट केले, त्यांना कॉन्टेंट क्रिएटरच बनवणार, त्याला पण घेऊन येऊ का म्हणून. आणि मग जायचं ना तिला घेऊन, तुंबलेलीला चिंबोलीला तिला पण जायचं घेऊन, चोवीला पण जायचं घेऊन, वळणावायता आलीच असती धमाकाकू. आणि बाबा तू एकदा काय ते ठरव की आहे ना, लोक तुला नजर लावतात की तुला आशीर्वाद द्यायचा, असं नाही होऊ शकत. काय तर म्हणे एकदा बोलतो की मला नजर लागते आणि मला असं होतं, आणि मग असं माझ्या काष्टीच्या आईने असं केलं आणि भाष्टीच्या आईने तसं केलं, आणि मग एका बाजूला म्हणायचं मला खूप खूप ब्लेसिंग द्या, मला खूप आशीर्वाद, आम्हाला खूप आशीर्वाद राहू दे, आणि सबस्क्राईब करा आणि तोच तुमचा आशीर्वाद, आणि हे करा आणि ते करा. अरे आम्ही कशाला करू, आम्ही तर नजर लावणारे लोक आहे भाई, आम्ही आशीर्वाद देत नाही. चल जा फट निकल लावडेन. सो मंडळी, मला खरंच आज यांच्यावरती थोडंसं बोलावं असं वाटलं. असं वाटलं की काय हे लोक काय पांडा पाडतायत किंवा काय इन्फ्लुएन्स करतायत लोकांना, आणि काय शिकायचं आहे यांच्याकडनं. ओव्हरऑलच मला ह्या एंटायर फॅमिलीकडनं काय, नॉट ओन्ली दिस बट बाकी पण हे DBS हे सगळेच हे काय शिकवतायत आणि काय यांना दाखवायचं आहे. उगाचच नुसतं आपलं टाकायचं म्हणून काहीही टाकायचं, स्वतःच्या शब्दाशीच हे लोक ठाम नसतात. एकदा एक तर एकदा एक, जसं जसं आपलं जसं खळगी भरता येईल तसं तसं त्या अँगलने वळायचं आणि लोकांना येडं बनवायचं. लिटरली म्हणजे 1 महिन्यापूर्वीचे व्हिडिओ हा टाकतोय एकदम विचार करून आणि प्रॉपर प्लॅनिंगने. म्हणजे यांना लोकांशी काही घेणं देणं नाही आहे की बाबा आपण आपली काहीतरी बांधिलकी आहे, आपण बांधील आहोत काही व्हिडिओजसाठी, की आपण त्यांना जेव्हा आपण सांगतो की तुम्ही सबस्क्राईब करा किंवा तुम्ही बघा आमचे व्हिडिओ, तेव्हा एक टाईमलाईन असलं पाहिजे, आपण त्यांच्याशी खरे असलो पाहिजे, आपण काही आपली तत्त्व असली पाहिजेत आणि त्या अकॉर्डिंगली आपण तसे प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे. या गोष्टींचा आणि यांचा काहीच संबंध नाही आहे. हे फक्त आणि फक्त बघणाऱ्यावर उपकार करतात की बाबा आम्ही तुमच्यावर उपकार करतोय, तुम्हाला इतकं आम्ही वेडं केलं आहे, इतकं तुम्हाला सडकं बनवलं आहे की आम्ही कधी काही तुकडे फेकू तेव्हा तुम्ही ते उचलायला तयार असले पाहिजे, ही यांची अपेक्षा झालेली आहे. आणि याला कारणीभूत दुसरं तिसरं कोणी नसून हेच असे मंद अंडे आहेत. कधी समजणार यांना काय माहिती. आपण आपले प्रयत्न चालूच ठेवूया. सो त्यातलाच हा एक आजचा छोटासा प्रयत्न या लोकांची रियालिटी दाखवून देण्याचा. आय होप तुम्ही आवडून घ्याल. उद्या आपण आपलं रेग्युलर पॉडकास्ट आणू, जसं की तुम्हाला आवडतं रोस्टिंग कॅरेक्टर तुमचं फेवरेट. बरेच जण पेंडिंग आहेत, त्यातलं एखाद्याला आपण उद्या रोस्ट करू. सो आजच्यासाठी इतकंच. भेटू आपण उद्या नवीन पॉडकास्टसोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.